नमस्कार. आपण पाहत आहात दिव्य बोईसर न्यूज चॅनेल. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर 25 पेक्षा जास्त गंभीर जखमी असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडाच्या टेम्पोवर कंटेनर पलटी झाल्याने हा भीषण अपघात घडला आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात मुंबई अहमदाबाद महामार्गावरील धानिवरी येथे हा भीषण अपघात घडला. डहाणूच्या बापूगाव येथून साखरपुड्यासाठी वऱ्हाड घेऊन एक टेम्पो धानिवरीच्या दिशेने जात होता. मात्र 1 किलोमीटरचा वळसा टाळण्यासाठी टेम्पो चालकाने आउटसाईडने जाण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी गुजरातहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने एका दुचाकीस्वाराला चिरडलं आणि त्यानंतर कंटेनर थेट वऱ्हाडाच्या टेम्पोवर पलटी झाला. या भीषण अपघातात कंटेनर आणि टेम्पोखाली चिरडून आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 25 पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कासा उपजिल्हा रुग्णालय आणि धुंदलवाडी येथील वेदांता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार या टेम्पोमध्ये 50 पेक्षा अधिक वऱ्हाडी प्रवास करत होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, महामार्ग पोलीस आणि बचाव पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या सहाय्यानं कंटेनर हटवून जखमींना बाहेर काढण्यात आलं. दरम्यान पालघरचे खासदार हेमंत सावरा आणि पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. जखमींवर सर्वोत्तम उपचार करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी प्रथमदर्शनी टेम्पो चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचं दिसत असलं तरी नेमकं कारण पुढील चौकशीनंतर स्पष्ट होईल असं सांगितलं आहे. तर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचं काम अनेक ठिकाणी अपूर्ण असल्याने वारंवार अपघात होत असल्याची प्रतिक्रिया खासदार हेमंत सावरा यांनी दिली आहे. तसेच अपूर्ण काम तातडीनं पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. साखरपुड्याच्या आनंदासाठी निघालेलं वऱ्हाड काही क्षणातच काळाच्या पडद्याआड गेलं. या भीषण अपघातामुळे संपूर्ण पालघर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. बालाराम काय कुठलं ना? बालाराम जयराम दांडेकर. आणि कोणाचा साखरपुडा होता? माझाच होता. साखरपुडा झाला का? नाही. साखरपुड्याला जात होते. हा, तर कसा ऍक्सिडेंट झाला? ते पेलर तिकून आला तर त्याचा डबा निसटला. टेम्पोवर आला म्हणून ते डबा निसटला म्हणून ते झाले जखमी. किती जण होते? त्यात 50 जण. 50 जण. हा. आणि पिकअप मध्ये? पिकअप मध्ये एवढे नाही म्हणून. तुझ्या घरचे वगैरे? आमचे घरचे सुरक्षित आहेत. काकीच जखमी झाले. टेम्पोचा अपघात झालेला आहे. काय माहिती आणि काय कार्यवाही केली जाते? आज सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास मुंबई अहमदाबाद हायवेवर धानिवरी या गावाच्या जवळ मुंबई वाहिनीच्या ठिकाणी एक धानिवरी या गावचा वऱ्हाडाचा एक टेम्पो, ज्यामध्ये 40 लोकांच्या आसपास एक वऱ्हाड होतं आणि त्यांना समोरून येणाऱ्या एका हेवी कंटेनरने त्यांना समोरासमोर धडक झाली आणि त्यामध्ये आतापर्यंत एकूण 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. घटनास्थळी त्वरित कासा पोलीस स्टेशन चा स्टाफ, तसेच आपले HSPचा स्टाफ आणि सर्व जिल्हा प्रशासन यंत्रणा जागेवर पोहोचून सर्व जखमींना उपजिल्हा रुग्णालय कासा तसेच वेदांत कॉलेज धुंदलवाडी या ठिकाणी त्यांना शिफ्ट करण्यात आलेलं आहे. अजूनही 20च्या आसपास जखमींवर उपजिल्हा रुग्णालय कासा व धुंदलवाडी हॉस्पिटल, वेदांत हॉस्पिटल धुंदलवाडी येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे. ट्रॅफिक सुरळीत सुरू आहे आणि पुढील कारवाई पालघर पोलिसांद्वारे करण्यात येतात. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करतात. याच्यात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे आणि तरी मृतांवर जे जखमी आहेत त्यांच्यावर चांगला उपचार किंवा त्यांना चांगला उपचार मिळेल यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करते. प्रथमदर्शनी अशी माहिती की जी काही वऱ्हाडाचा जो काही टेम्पो होता त्यामध्ये हे रॉंग साईडने चाललेले असल्यामुळे प्रथमदर्शनी तर अपघाताचं कारण ते दिसतंय की त्यांनी
1 किलोमीटर समोरून युटर्न मारून आपल्या गावाकडे वळण्यासाठी त्यांना रेग्युलर रस्ता असताना त्यांनी शॉर्टकट म्हणून थोडासा युटर्न वाचवायच्या दरम्यान त्यांनी रॉंग साईडने घेतल्यामुळे त्यातून कुठेतरी हा अपघात झाल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय, पण तपासामध्ये पुढील बाबी समोर येतील. भीषण अपघात झालेला आहे. वराडाच्या टेम्पोला एका कंटेनरची धडक बसली. आतापर्यंत आपण घटनास्थळी दाखल झालं. काय माहिती आहे आणि काय मागणी असते? खूप दुर्दैवी अशी घटना या मुंबई अहमदाबाद रोडवर झालेली आहे. साखरपुड्याला जे वराड येत होतं त्यांचा भीषण अपघात कंटेनर आणि टेम्पो यांच्यामध्ये झालेला आहे. आता मी कासा अरेस्टला जाऊन आलो. साधारणतः 11 हे दुर्दैवी मृत झालेले आहेत आणि साधारणतः 16 जण जखमी अवस्थेतील धुंदेवाडी या हॉस्पिटलला ट्रान्सफर केले गेले. तिथे त्यांची ट्रीटमेंट सुरू झालेली आहे. या घटनेची माहिती मिळताच मी आमचे जिल्हाध्यक्ष आम्ही स्वतः इथं आलोय, त्याची पाहणी करतोय आणि त्वरित उपाययोजना कशा होतील त्याचा आम्ही आढावा घेण्याचा प्रयत्न करतोय. इथे माननीय पोलीस देशमुख साहेब सुद्धा आलेले आहेत. ज्या रुग्णांना धुंदरवाडीचे हॉस्पिटलला पाठवलेलं आहे त्यांना सुद्धा ट्रीटमेंट सुरू झालेली आहे. याची लागलीच सूचना हे माननीय मुख्यमंत्री साहेबांना दिली गेलेली आहे. माननीय पालकमंत्री साहेब यांना सुद्धा दिले गेलेले. ते स्वतः इथे यायला निघालेले आहेत आणि प्रदेशाध्यक्ष आमदार माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांना सुद्धा सूचना दिली गेलेली आहे. त्यामुळे त्वरित सगळी यंत्रणा ही प्रशासन हे कामाला लागलेलं आहे आणि जे जखमी झालेत किंवा जे मयत झालेत त्यांना तातडीची चांगली अशी मदत सरकारतर्फे मिळावी यासाठी आम्ही पालकमंत्र्यांकडे आग्रह धरणार आहोत. अर्थात आल्यानंतर आढावा घेऊन ते पुढची सूचना देत. हा टेम्पो खरं तर आउट साईडने येत होता आणि दुसरा विषय असा आहे की हे व्हाईट टॅपिंग केलं त्याच्या बाजूला जो साईड पट्टी पाहिजे ती कुठेच नाहीये. त्याच्यामुळे वारंवार असे अपघात घडत आहेत अशी माहिती स्थानिकांनी दिली. जे ठेकेदार आहेत या महामार्गाचं काम करत होते त्यांना कुठेतरी पाठीशी घातलं जात याचा आरोप नाही, या निमित्ताने या सगळ्या प्रकरणाची चौकशी होईल. रोडची सुद्धा चौकशी होईल. जिथे साईड पट्टी केली गेलेली नाही, जे आवश्यक ज्या नियमानुसार हायवेच्या नियमानुसार जे व्हायला पाहिजे काम ते झाले नसेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि जर या प्रकरणामुळे जर अशा प्रकारचे अपघात होत असतील तर ते टाळता येण्यासाठी काय उपाययोजना करावी लागेल यासाठी सुद्धा नॅशनल हायवे ऑथॉरिटीसाठी आम्ही बोलणार आहोत. आणि असे जे अपघात आहेत हे होऊ नये यासाठी दक्षता ही घेतली गेली पाहिजे.